सगळ्यांनाच व्यास, तोच मी व्यास. आता मी बसलेलो आतमध्ये या घरामध्ये, पूर्ण एकटाच होतो. सगळे इकडे शेतात आले. बोलो जाऊ दे, शेतात येत ना, मी बसतो आरामसे करता येते. तेवढंच माझ्याकडे एक फोड आली आंबे. मी खाल्ली, अशी गोड ना, अशी गोड. मी तुम्हाला दाखवतो ना, तुम्हाला दाखवतो. साखर बघा फ्रेंड्स, चालू आहे. सगळे खात आहेत. समोर झाड दिसते फ्रेंड्स, हात दुखला फ्रेंड्स. समोर झाड दिसतंय, तिथे सगळे उभे आहेत. तेच ते झाड आहे आंब्याचं, आणि हे आंबे ते गेला. हा आंबा. आणि हे बघा आंबे काढले आम्ही, आणि अजून आंबे आहेत. आणि हे पूर्ण शेत आहे, ढग आहे, आणि समोर घर आहे. आजी तापायचं, आजी दुसऱ्यांदा शेत आहे. तारा घेतला का नाही त्याच्या खालच्या साईड दुकानात सगळ्या झेंडेच लावले. सगळं गोड आंबा आहे. त्या रशियनचे पडलो फ्रेंड्स, इकडे पडलो, इकडे निशाणे होते फ्रेंड्स. आता बघा आलं, मी असं खाली होतो आणि असं जात होतो, इंकट झालो. हा बोल. फ्रेंड्स हा बोलतो पिकलेले, पण थोडे कच्चे आहेत, पण पिकलेत ऑलमोस्ट. आंबे दिसतंय ना, आता मी बोलू. माझा क्वेश्चन बघा, ही साल आहे आंब्याची, म्हणजे घालली आहे. जरी मी झाडामध्ये लावली, म्हणजे कुठे फेकली, समजा इथे फेकली आहे बघा, इथे फेकली, इथे झाड बनलंच पाहिजे, चांगलं वाटेल. जर तुम्हाला माहिती असेल त्याबद्दल तर तुम्हाला माहिती, आणि आपण आता फेकलं ना, आणि माती यावी ना, किती अशी होते की ही अशी होते. फ्रेंड्स जर तुम्हाला माहिती असेल, माती टाकून पाणी, जर माती आणि पाणी टाकून गाईने आता केलं, माती टाकून पाणी ना. फ्रेंड्स त्याच्याकडे लक्ष देऊ नका. माती आणि पाणी टाकून पाच दूध त्यांनी हे डाल मांबात. फ्रेंड्स मला समजत नाही, हे झाड उगायला दाखवतो. हे तेवढंसं झाड उगायला इथपर्यंत काहीतरी किती वर्ष घेतली विचारतो. बाबा, आजी ते आंब्याचे झाड किती वर्षांनी उगलं, म्हणजे किती दिवस लागले त्याला उगायला? 5 वर्षच झालं असेल बघा फ्रेंड्स. आणि तो बोलले 5 दिवसामध्ये. 5 वर्ष, तिसऱ्यांदा फळ आले. 5 वर्षच बोलले ना, तिसऱ्यांदा फळ आले म्हणायचं. तिसऱ्यांदा फळ आलंय, आणि हा बोलतो 5 दिवसांनी सालीचं झाड बनणार. जर तुम्हाला माहिती असेल फ्रेंड्स की सालीचं झाड बनेल का की नाही, तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे बघा किती पक्षी होते, आता ते उडलीच. असं आमच्याकडे एक पक्षी आहे, काळा आणि पांढरा, आणि तो उडतो चिमणीसारखा येतो. आणि चिमणी असते ना, ते पोलिसांची असते, आत पण लागली देवताना. फ्रेंड्स हे बघा, पोलिसांची असते, म्हणजे त्याला ना आम्ही घाबरतो सगळे. जेवला नाही, झोपला नाही, बोलतो आम्ही की पोलीस येतो, तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्याकडे. आणि ह्या फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरायचंच नाही.
फ्रेंड्स बघा डायलॉग सांगतोय. हो नेलं. फ्रेंड्स आमच्या इकडे शेवगा पण उगतो. आणि शेवगाचं हे झाड ना, हे बघा फ्रेंड्स शेवगाचं झाड. हे इथून सुरू होतं शेवगा आणि असं वाढतं की तिथपर्यंत ते पहिल्या वर्षी शेंगा लागल्यात त्याला. म्हणजे बघा फ्रेंड्स, आणि ते पण बी लावलेलं, म्हणजे विचार करा. आणि आमच्या इकडे छोटंसं नारळाचं झाड, त्याला नारळ येत नाही, पण बाहेर एक झाड आहे फ्रेंड्स, तिथं त्यांना नारळ येतं. इट्स रिअल. टोपलीवाले भाजीवाले आले सगळे आता फ्रेंड्स बघा. टोपलीवाले भाजीवाले मालकीने मी कट 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 चालू आहे. गाईस ते बघा हे झालं. अरे काय करतोय ते मोबाईलचं? ते बघा अरे अभंग, झालं. तुला नीट कॅमेरा करून देतो. सॉरी फ्रेंड्स, चुकी झाली. हे बघा अजून. अरे अभंग तिकडे आंबे काढणारस ना? हा ते फोन ते पटकन धाव. गाईस फ्रेंड्स ट्रेन बनवली. फ्रेंड्स एवढे आंबे आहेत आणि काढायचे होते, मी धावत आलो. एखाद डझन आंबे पाठवले असते. तिथवर जास्त टिकणार नाहीत. कधी जाणार? केवढ्याला पडायचं गेलं पण बुधवारी. फ्रेंड्स तुम्हाला मी अभंग आंबा दाखव. अभंग फ्रेंड्सला आंबा दाखव एक. हा दाखव. ते बघा आंबे एवढे पिकलेले. माझी आई बघा हे बघा फ्रेंड्स, आऊ काउंट करते आणि ठेवते. आणि हे बघा इकडे फळं अजून वरती आहे. वर बांधायचं इथं आणि ही बांधायची. लोकांचे आपलं नाही. व्यास ही असली चिंती आणतो का एक बघ असली खिडकीत आहे बघ. खिडकीत हे बघ. ठीक आहे नळ आहे ना, नळ पाण्याचं तिथे आहे बघ. फ्रेंड्स मी चालू आहे. काय शामदर फ्रेंड्स, हे बघा मी चाललेलो आहे परत घरामध्ये 2 मिनिटासाठी. आणि फ्रेंड्स तुम्ही ना कधीच लाईक शेअर सबस्क्राईब नाही करत आणि व्हिडिओ बघून नाही घेतात. आणि हा व्लॉगमध्ये ना खूप मजा येणार आहे फ्रेंड्स. आणि हा माझा पहिला व्लॉग पण आहे, तर 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 खूप मजा येणार आहे. हे बघा परत मी माझ्या घराकडे चाललो आहे. बघा इथे भिमुग इथे लावायचे. इथे खेळतो पण आम्ही कधी कधी. आमची गाडी, गेट, आणि हे बघा ही आमची नवीन स्कूटर. आणि इथे हे मेरे इतने सारे नामक चपटू में ये कहते हो. हां चालो. परत ती बॅट घ्यायची होती माझी तुटलेली. फ्रेंड्स ही बॅट घेण्यासाठी मी घरात आलेलो. तर चला फ्रेंड्स आता पडलो चुकून. तर चाललो परत शेतामध्ये. आजी हीच ना कपडा. ठीक आहे फ्रेंड्स, भारी मिस्टेक झाली. परत जायला लागेल. तुमच्यासोबत बोलत होतो तर मी काय आणलं बघा, बॅट. आणि आम्हाला पाहिजे होता फाटलेला कपडा. मी त्याला बोलतो चिंगी आमच्या इथे.
तुमच्या इथे काय बोलतात कमेंट करा. फ्रेंड्स मी एक येडा मुलगा आणि ते हाणतोय. वा चिंदी कुठे आहेत? चिंदी कहाँ है? हाँ निकल जा. आणि ये फ्रेंड्स एवढी मोठी चिंद एवढी मोठी चिंद उकडली आणि आम्ही चालू करतोय. फ्रेंड्स इथे पण झाडं आहेत आमची, मिरचीची झाडं. इकडे खूप सारी झाडं तुम्हाला मी दाखवतो. थांबा 5-10 मिनिटं थांबा. ह्या ब्लॉगच्या एंडमध्ये तुम्हाला मी सगळी झाडं दाखवतो. आणि तुम्ही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं गाव कुठलं आणि तुम्ही कुठे राहता आणि कुठून बघता. आता परत आलेलो आहे मी शेतामध्ये. हेच ना हे घे फ्रेंड्स चिंदी आणली आणि माझी आजी तिकडे उतरली. कुवा आधी तिकडे जायचं. आधी पहिले. फ्रेंड्स आम्ही व्लॉग करत करत आपण चिंदी आणत हे बघा. ते काय समोर 2 आहेत अजून. हे घे. अहो हे घे. काय करायचं याचं? हे झालं ना. खाली येऊन बघ ना तू. फ्रेंड्स हे बघा इकडे एवढा भारी व्ह्यू आहे ना, तुम्हाला एक दाखवतो. हे बघा काय भारी व्ह्यू आहे ना. बाबा मी अटकली बिटकली तर मी इकडून बघते बा. इकडे उघड. इकडे शूट करू नको. फ्रेंड्स तो पण फ्रेंड्स आम्हाला 2 फोटो काढणार आहे झाडासोबत. फ्रेंड्स मी इथे बसलोय 2 मिनटं, खूप थकलोय. आणि फ्रेंड्स इथे माझे पप्पा काहीतरी बांधतोय. तुम्हाला फ्रेंड्स पप्पा इथे बांधतोय एक बॉटल एका कांद्याला. पप्पा काय बोलू काय ते जे आपण बघली आपण तू त्याला ते बांधतोय ते बांबू. इथे हवं हे आहे. फ्रेंड्स बांबूला पप्पा बांधतोय.